शरीरामध्ये रक्त कमी असणं ही खूप सामान्य पण दुर्लक्ष केली तर गंभीर ठरू शकणारी समस्या आहे. रक्तामध्ये हिमोग्लोबिन कमी झालं की शरीरातील प्रत्येक अवयवाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि तिथूनच त्रास सुरू होतो. रक्त कमी असल्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात, जसं की सतत थकवा आणि कमजोरी जाणवते. शरीरामध्ये ताकद राहत नाही, आळस वाढतो, झोप सतत येते, कारण पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्याचप्रमाणे चक्कर येते, डोकेदुखी वाढते, उभं राहिल्यावर गरगरतं, कधीकधी डोळ्यासमोर अंधारी येते, वारंवार डोकेदुखी होते, कारण मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. श्वास लागतो, थोडं चालल्यावरही धाप लागते, जिने चढताना त्रास होतो, छातीत जडपणा जाणवतो. शरीर ऑक्सिजनची भरपाई करण्यासाठी जास्त श्वास घेतं, त्यामुळे हृदयावरही वाईट परिणाम होतो, जसं की हृदय वेगानं धडधडतं. दीर्घकाळ रक्त कमी राहिल्यास हृदय मोठं होणं आणि हार्ट फेल्युअरचा धोकाही वाढतो. जास्त करून ज्येष्ठ व्यक्तींमध्ये हा धोका जास्त असतो. त्वचा, ओठ आणि नख फिक्कट दिसतात. चेहऱ्यावरचं तेज निघून जातं, ओठ पांढरे पडतात, नखं नाजूक आणि तुटणारी होतात. रक्तातील लाल पेशी कमी झाल्यावर स्पष्ट लक्षणं दिसतात, म्हणजे केस गळणं, त्वचा कोरडी पडणं. केस मोठ्या प्रमाणावरती गळतात, त्वचा कोरडी आणि निस्तेज होते, सुरकुत्या लवकर दिसू लागतात, पोषण आणि ऑक्सिजन कमी मिळतो, रोगप्रतिकारशक्ती कमी होते, वारंवार सर्दी, ताप आणि संसर्ग होतो, जखमा उशिरा भरतात, शरीरात लढण्याची ताकद राहत नाही, पचनसंस्थेवरती परिणाम होतो, भूक लागत नाही, पोट साफ होत नाही, त्यामुळे आपला चिडचिडेपणा खूप वाढतो, ताणतणाव वाढतो. महिलांमध्ये तर हे त्रास खूप होतात, जसं की मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होतो, गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण होतात, गरोदरपणात बाळाचं वजन कमी राहतं, प्रसूतीवेळी धोका वाढतो, मेंदू आणि आपल्या स्मरणशक्तीवरतीही परिणाम होतो, जसं की लक्ष केंद्रित होत नाही, विसरभोळेपणा वाढतो, चिडचिड, नैराश्य वाढतं. मेंदूला ऑक्सिजन कमी मिळतो, त्यामुळे रक्त खूप कमी झाल्यावर धोके वाढतात, जसं की बेशुद्ध पडणं, हृदयविकाराचा धोका, अवयव निकामी होण्याचा धोका वाढतो. रक्त कमी आहे हे कसं ओळखावं? तर CBC टेस्ट करा, हिमोग्लोबिनची तपासणी करा, B12, फॉलिक ॲसिडची टेस्ट करा. म्हणजेच काय? तर रक्त कमी असणं म्हणजे फक्त थकवा नाही, तर हृदय, मेंदू, त्वचा, केस यांचं आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. जर वेळीच लक्ष नाही दिलं तर आपल्याला अनेक आजार होऊ शकतात, कारण रक्त हा आपल्या शरीरातील खूप महत्त्वाचा घटक आहे. रक्ताची मात्रा आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित असेल तरच आपण निरोगी जीवन जगू शकतो आणि आपलं दैनंदिन कामकाज सुरळीतरित्या पार पाडू शकतो, अन्यथा अडथळे निर्माण होतात.